हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण करणार आहोत शाही तुकडा. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला सुरुवात करूया. एक बाउल भरून दूध घेतलेलं आहे, साखर घेतलेली आहे, तूप घेतलेलं आहे, त्यानंतर ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि हिरवी विलायची घेतलेली आहे. आता इथे आपण कढई तापायला ठेवली होती, त्यामध्ये दूध आता बॉईल करायला ठेवणार आहे, कारण आपल्याला रबडी बनवायची आहे. त्यानंतर यामध्ये साखर ॲड करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, तुम्हाला जसं गोड लागेल त्या प्रमाणात. इथे आता विलायची मी कुटून घातली आहे आणि आता हे बॉईल करायला ठेवून देणार आहे. इकडे ब्रेड घेतला आहे. ब्रेडच्या कडेचे आपल्याला कॉर्नर्स कट करून घ्यायचे आहेत, ब्राऊनवाले. या प्रकारे मी कडा कापून घेतलेल्या आहेत आणि असे ट्रायंगल शेप देऊन घेतलेला आहे. अशाच प्रकारे मी अजूनही ब्रेड कट करून घेतला आहे. इथे तेल मी अगोदरच तापायला ठेवलं होतं. आता यामध्ये हे ब्रेड तळून घेणार आहे. थोडासा ब्राऊन कलर आला की आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत. या प्रकारे हे काढून घ्यायचे आहेत. याच प्रकारे मी अजूनसुद्धा तळून घेणार आहे. रबडी माझी तयार झालेली आहे. थोड्या वेळाने मी दाखवतेच तुम्हाला. इथे ब्रेडसुद्धा आपला तयार आहे. आता इथे मी एक पातेलं ठेवलं आहे, त्यामध्ये आपल्याला आता शुगर सिरप बनवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी थोडंसं पाणी घेऊन 2 ते 3 चमचे साखर घालणार आहे आणि थोडंसं बॉईल करून घेणार आहे. इथे शुगर सिरप आपलं तयार झालं आहे. एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे. आता बघू शकता रबडीसुद्धा आपली तयार झालेली आहे. थिकनेस या प्रमाणात आपल्याला करायचं आहे. आता इथे ब्रेडचे आपण जे ट्रायंगल शेप केला होता तो शुगर सिरपमध्ये आता डीप करून घ्यायचा आहे. जास्त सॉफ्ट नाही करायचा, थोडा क्रंचीनेस त्याचा राहिला पाहिजे. या प्रकारे मी सर्व अरेंज करून घेतलेलं आहे. आता याच्यावर आपल्याला रबडी घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे रबडी घालून आपण हे थोडं गार्निशिंग करणार आहोत ड्रायफ्रूट्सनी आणि थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून आपल्याला थंडगारही सर्व करायची.